रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील आडनाळे गावात एक गंभीर घटना घडली आहे। उष्णतेमुळे पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन महेश मोतीराम नागते वय वर्ष 38 हे गंभीर जखमी झाले आहेत। राज्यात सध्या तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअस पोहोचला असून या तीव्र उष्णतेचा परिणाम आता दैनंदिन वापरातील मोबाईल फोनवरही होत असल्याचे समोर येत आहे। नागरिक विशेषतः तरुणाई मोबाईल पॅन्टच्या पुढील खिशात किंवा शर्टाच्या खिशात ठेवत असल्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढली आहे। रविवारी 12 एप्रिल रोजी महेश नागते हे मुंबईहून गावी एका कार्यक्रमासाठी आले होते। दुपारी सुमारे 12 ते 12:30च्या दरम्यान ते घरात बसले असताना त्यांच्या जीन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा अचानक स्फोट झाला। या स्फोटात त्यांच्या पॅन्टचा पुढील खिसा पूर्णतः जळून गेला। या घटनेत महेश नागते यांच्या डाव्या मांडीला तसेच दोन्ही हातांच्या बोटांना भाजल्यामुळे ते जखमी झाले। घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना तळा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोबाईल वापरताना आणि विशेषतः खिशात ठेवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव महेश मोतीराम नागते। मी मुंबईला राहणार आहे, पल्ली दादरमध्ये। आणि जस्ट माझ्या घराचं काम आहे ना, आमच्या गावी पण एक कार्यक्रम होता एक लग्नासंदर्भात। सो त्यासाठी मी इथं घरी आलेलो, गावी आलेलो। बट जो माझा मोबाईल आहे तो जुना आहे, 4-5 वर्ष झाले वापरतो मी तो। बट उष्णता ही वाढलेली आहे आणि जस्ट मी जेवायला गेलेलो, घरी भाकरी वगैरे खात होतो, तो अचानक त्याचा स्फोट झाला। बॅटरी स्पार्क झाली एकदम मोठ्या पद्धतीने आणि मला इजा झाली त्याच्यामध्ये। ही अशी या पद्धतीने इजा झालेली आहे। पॅन्टीमध्ये होता मोबाईल, सो काढण्याच्या घाईमध्ये माझी पॅन्ट पण फाटली आणि त्याच्यामधून तो मोबाईल बाहेर पडला। बट ते ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये मला ह्या अशा जखमा झाल्यात हाताला। सो कृपया करून आपण सर्वांनी पायालाही झालेली आहे जखम, ज्या खिशामध्ये होती तिथे। सो तुम्ही कृपया करून लोकांनी सर्वांना बी अवेअर करा। आपण लहान मुलांनाही सतर्क करा की आपण जास्त त्यांच्याकडे मोबाईल हाताळायला दिला नाही पाहिजे। आणि अशा आता उष्णता वाढलेली आहे, उष्णता ही खूप बेकार आहे आणि अशा पद्धतीने हे जे स्मार्टफोन आहेत ते आपल्याला धोकादायक आहेत। तो कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या अशा गोष्टीपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा। आणि एक करा की आपला मोबाईल आहे तो छातीजवळ वरच्या खिशामध्ये ठेवू नका, कारण तिथं आपलं हृदय आहे, तर तिथलाच भाग जळाला तर खूप धोकादायक होईल ते। सो तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित व सावधानीने वापरा। आणि शक्यतो आता मी तर स्मार्टफोन घेणारच नाही, एक साधा सिंपल फोन असतो कीपॅडवाला तोच वापरणार आहे आणि त्याच्यावरती माझी लाईफ आता जाईल, बाकी काय नाही। बस, धन्यवाद साहेब।